इंस्टाग्राम वरती पिंटरेस्ट वरती खूप ट्रेंडी अशा बांगड्या आहेत, यांचं सुद्धा व्हरायटी आहे। आणि आपल्या दुकानाला साधारणपणे 150 वर्ष झाली कंप्लीट। काय बोलता? हां, 125 ते 150 वर्ष कंप्लीट झालेली आहे। या पारंपरिक आपल्या रेशमी बांगड्या प्लेन। ओके। आणि यामध्ये सगळे रंग आहेत, म्हणजे मला मैत्रिणींना सगळं सांगायचंय की हे सध्या खूप ट्रेंडी आहेत आणि यामध्ये सगळे रंग तुम्हाला इथे मिळून जाणार आहेत। किती भारी, किती छान वाटतात, एकदम मस्त आणि एकदम मला असा वेडिंग फील आल्यासारखं वाटतंय। हे आपल्याकडे प्लेन कडे आहे, जी अखंड बांगडी आहे, तिला जॉईंट नाहीये। सो या बांगडीला म्हणजे आपण इतर वेळेस बांगड्या ज्या बघतो ना त्याला जॉईंट आहे, ह्याला अजिबात जॉईंट नाहीये, अखंड अशी ही बांगडी आहे। कडे तुम्ही घेतले तर कुठल्याही चुड्यावरती शोभून दिसतील असे हे कडे मध्ये घालायला खूप सुंदर। हाय हॅलो नमस्कार, मी गार्गी लोकमत सखीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते। तर मंडळी, तुम्हाला माहिती आहे की लग्नाचा सीझन चाललाय। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते कारण लग्नाचा महोत्सव म्हटला की भरपूर शॉपिंग आली। तसंच आज मी आली आहे आपल्या पुण्यनगरीमध्ये, अर्थातच पुण्यामध्ये एक अशी लेन आहे जिथे फक्त आणि फक्त बांगड्या मिळतात, वेगवेगळ्या प्रकारच्या काचेच्या बांगड्या। लग्नाचा चुडा तुम्हाला भरायचा आहे किंवा घरामध्ये लग्न आहे आणि आपल्याला बराच म्हणजे चुडा वगैरे भरण्याचा कार्यक्रम असतो, तर अशासाठी तुम्ही युनिक लेटेस्ट अशा वेगवेगळ्या काचेच्या बांगड्या तुम्हाला पाहिजेत का, तर त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर मंडळी, मुळात आज मी जिथे आली आहे ते पुण्याच्या मंडईमध्ये आपण आलेलो आहोत। मंडई मेट्रो स्टेशन मधून तुम्ही खाली उतरलात की लगेच तुम्हाला ही लेन मिळणार आहे, जिथे एका बाजूला रुखवत आहे तर दुसऱ्या बाजूला बांगड्यांच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत। कुठल्याही मुलीला आवडेल, कुठलीही मुलगी अगदी वेडी होईल अशी ही लेन आहे, अशी ही सगळी आळी आहे। त्यामुळे मी इकडच्या एका दुकानामध्ये जाते, स्वतः बांगड्या भरते आणि तुम्हाला सुद्धा ही पूर्ण लेन जी आहे ती एक्सप्लोर करायला लावते। सो आता आपण इथे येऊया। दादा, लोकमत सखीमध्ये तुमचं स्वागत आहे। मी इथे आले आणि खरंच मी भारावून गेले, कारण खूप भारी अशी ही लेन आहे। सो तुमच्या दुकानाबद्दल मला ऐकायचंय। मी चुकत नसेल तर साधारण 150 वर्ष पूर्वीपासून ही दुकानं सगळी इकडे आहेत। तुमच्या दुकानाची सुरुवात कशी झाली आणि काय काय व्हरायटी तुमच्याकडे? आमच्याकडे प्लेन डिझाईन सगळ्या बांगड्या मिळतात। आता ट्रेंडिंग मध्ये ह्या रेन ड्रॉपच्या बांगड्या आहेत, याही आपल्याकडे मिळतात। वाव। सो ह्या सगळ्या सध्या इंस्टाग्राम वरती पिंटरेस्ट वरती खूप ट्रेंडी अशा बांगड्या आहेत, यांचं सुद्धा व्हरायटी आहे। आणि पारंपरिक अगदी नवरीला चुडा भरायचा असेल तरी इथे भरला जाऊ शकतो। अजून लग्नाच्या बांगड्याही मिळतात। पहिल्यापासून आपली जी प्रथा आहे घरी जाऊन बांगड्या भरायची तीही आपण करतो। बरोबर। आणि आपल्या दुकानाला साधारणपणे 150 वर्ष झाली कंप्लीट। काय बोलता? हां, 125 ते 150 वर्ष कंप्लीट झालेली आहे। सो खूप जुनी अशी ही सगळी दुकानं आहेत आणि मला असं वाटतं की इकडे येऊन खऱ्या अर्थानं ते जे बांगड्या भरणं जो प्रकार आहे, जी प्रथा आहे, ती तुम्ही अगदी नॉस्टॅल्जिक मुवमेंट प्रमाणे अनुभवू शकाल। सो दादा, मला सुद्धा बांगड्या भरायच्यात। काय काय व्हरायटीच्या सध्या बांगड्या आहेत? बघा ना, तुम्ही बघू शकता, ह्या बांगड्या आहेत, या तर आहेतच, पण या व्यतिरिक्त पारंपरिक आपल्या रेशमी बांगड्या प्लेन। ओके। ह्याच्यामध्ये सगळ्या साईजच्या बांगड्या, सगळ्या साईजच्या बांगड्या असतात। बरं, आणि या आपण ह्याला काय म्हणतो? ह्या पूर्वी बांगड्या भरायच्या आजी लोक वगैरे, ह्या आता खूप कमी चालतात। ह्या आता नवीन आल्यात, त्यामुळे आता लोक सध्या ह्या कमी घेतात। बरं, आणि सध्या नवरी वगैरे तुमच्याकडे येतच असेल चुडा भरायला किंवा तुम्ही जात असाल, कुठल्या बांगड्यांना जास्त? तुळशीचा चुडाचा मान असतो साधारणपणे, कोल्हापुरी चुडा, रेशमी चुडा। बरं, रेशमी भरतात, ही भरतात। आई ते हे दे, तुळशीचा चुडा दे। हे बघा इथे साधारणपणे तुळशीची बांगडी। काय फरक आहे ह्याच्यामध्ये साधारण? ह्यामध्ये फरक काय नाही, ही बांगडी फक्त नवरीच भर। अच्छा, ही फक्त नवरीलाच भरली जाते बांगडी। बरं, आणि त्याच्यामध्ये हे सगळे कलर्स हे अगदी जुन्या पूर्वीपार भरले जायचे, म्हणजे आजोबांपासून आता ही माझी 3री पिढी आहे। बर बर। आणि तुमच्याकडे रंगाच्या सुद्धा बरेच व्हरायटी आहे। काय साधारण आपण प्राइसनी आपल्याकडे बांगड्या चालू आहेत? हा चुडा असतो, ह्याचा मान असतो 351 551। अच्छा, असा मानाचा शिदा नारळ वगैरे आमचा एक मान असतो की आम्ही घरी जाऊन बांगड्या भरले चुडा, ते आम्हाला नारळ शिदा वगैरे अशी पूर्वीपासून प्रथा आहे। ती प्रथा अजूनपर्यंत चालू आहे, म्हणजे आता थोडी कमी झालेली आहे, पण पहिल्यापासून ती चालू आहे। बर, आणि या ज्या आता नवीन आल्यात त्यांची काय प्राइस आहे साधारण? 150 रुपये डझन आहे। बर, आणि ह्या काय, हा काय प्रकार आहे? भरलेला हा काय प्रकार आहे? हा पण त्यातलाच प्रकार आहे। अच्छा, ह्याला काय बोलतात वेगळे? ह्याला असं काय साधारण नाव नाही। अच्छा, बरं, पण याही काचेच्या आहेत सगळ्या? हो। आता या बनवून तुमच्याकडे येतात? बनवून येतात। हे बघा, या अशा बांगड्यांची पॅकिंग येते, अशा बांगड्या आहेत।
बरं, आणि एक-एक ह्याची डझनचं ह्याची packet काय असतं. साधारण प्राइस आहे? ते 150 रुपये डझन ते आहे. याही आणि याही हो. रेनड्रॉपच्या. हो. आणि यामध्ये सगळे रंग आहेत. म्हणजे मला सगळे मैत्रिणींना रंग आहेत. सगळ्या सांगायचंय की हे सध्या खूप ट्रेंडी आहेत आणि यामध्ये सगळे रंग तुम्हाला इथे मिळून जाणार आहेत. याच्यामध्ये जर तुम्हाला थोडी अजून व्हरायटी वेगळ्या प्रकारची हवी असेल तर काचेमध्ये हाही प्रकार आहे. आणि अगदी आपले पारंपरिक जे आजी वगैरे घालायच्या त्याही कोथिंबिरी चुडा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ठस्यांचे चुडे आहेत, नवरीचा चुडा आहे आणि हिरव्यामध्ये सुद्धा बरीच 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 व्हरायटी यांच्याकडे आहे. सो दादा मला सुद्धा चुडा भरायचा, एखादं मला सुद्धा माझ्या ड्रेस प्रमाणे एखादा चुडा हे करा. तुम्हाला हिरव्या बांगड्या भरून देऊ का अशा? हिरव्या नको, माझ्या ड्रेसला ज्या अगदी शोभतील असा आणि चुडा लाल आणि एखादा. ब्लॅक बांगड्या घे. तर जसं मी म्हटलं की मला तर माझ्या ड्रेस प्रमाणे चुडा भरायचा आहे, पण इथे एक छान नवरी आली आहे आणि तिला सुद्धा चुडा उतरवण्याचा जे काम असतं ते सुद्धा इथे होतं आणि ते आता मावशी आतमध्ये करतायत. मला तेही तुम्हाला दाखवायचं की पारंपरिक आपल्या संस्कृतीप्रमाणे कसं केलं जातं. सो आता मी जागा बदलून आतमध्ये आली आहे, कारण इथे बसल्यानंतर अजूनच वेगळाच फील येतोय मला. आणि आता मी सुद्धा चुडा भरते माझ्या ड्रेसला मॅचिंग असा. सो खूप सुंदर असं बांगड्या दादानी माझ्यासाठी काढल्यात आणि एकदम ज्या सध्याच्या ट्रेंडी आहेत अशा रेनड्रॉप बँगल्स ज्या आहेत त्याच्यामध्ये ब्लॅक आणि रेड मध्ये या बँगल्सचा चुडा त्यांनी माझ्यासाठी बनवलाय. आणि तुम्हाला इथे यायचं असेल तर दुकानाचं नाव तुळजाभवानी बँगल स्टोर, 1432 गाळा नंबर. नक्की तुम्ही इकडे या, कारण इथे बरीच व्हरायटी आहे जी मी तुम्हाला अजून सांगणार आहे. या तर काचेच्या बांगड्या आहेतच यांच्याकडे. किती भारी, किती छान वाटतात, एकदम मस्त आणि एकदम मला असा वेडिंग फील आल्यासारखं वाटतंय. सो मी इकडे पण या पण हातामध्ये भरून घेते. खूप सुंदर असा तुम्ही हा चुडा बघतायत आणि याच्या आजूबाजूला या काश्मीरी बँगल सध्या खूप ट्रेंडी आहेत. त्याही मला दादानी अगदी ह्याच्यावर घालून दिल्यात आणि एकदम माझा लुकच पूर्ण बदललाय. सो खूप भारी वाटतंय, मला खूप मस्त वाटतंय. दादा या तर बांगड्या आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त या पण मला काहीतरी युनिक बांगड्या दिसतात. काय म्हणतात ह्याला? या कडे, बर, हे मेटलचे कडे आहेत. बर, ते प्लेन कडे आहेत. ह्या बर. प्लेन बांगड्या आहेत. बरं, तर या सगळ्या मेटल मध्ये आहेत का? हो, या मेटल मध्ये आहे. काय साधारण प्राइस आहे याची? हे फक्त 120 रुपयाला 4 आहेत. बर, 120 रुपयाला 4 आणि प्रत्येक साईजच्या ह्यांच्याकडे आहेत. आणि आता ह्या एक नवीन आल्यात, रेन ड्रॉप म्हणतात ह्याला. हा, हे तुम्ही बाहेर दाखवलंच, राईट. आणि या व्यतिरिक्त वेल्वेटच्या जे आम्ही बाहेरच्या पण दुकानामध्ये बघतो तसे पण तुमच्याकडे आहेत का? वेल्वेटच्या पण आहेत. आता सध्या आपल्याकडे याही नवीन आलेल्या आहेत. ह्याला म्हणतात राजवाडी पॅटर्न. ओ नाईस, या बांगड्या किती सुंदर आहेत. म्हणजे अगदी कड म्हणून सुद्धा तुम्ही घालू शकतात. मी चुकत नसेल तर या 4 काचेच्या बांगड्या एकत्र करून केलेल्या आहे का? हो, खूपच सुंदर आहे. या राजस्थानी पॅटर्न मध्ये एक म्हणजे एक राजवाडी पॅटर्न म्हणतात त्याला. या रेन ड्रॉपच्या कडे. अच्छा, म्हणजे जशा या रेनड्रॉपच्या मी पातळ बांगड्या घेतल्या तशा त्या कडे आहेत. किती सुंदर आहेत. आणि याच्यामध्ये बरेच रंग दिसत आहेत. हे बघा, असा तुम्ही चुडा सुद्धा करू शकता. किती छान आहे, खूपच सुंदर आहे, खूप मस्त. हे आपल्याकडे प्लेन कडे आहेत, जी अखंड बांगडी आहे, तिला जॉईंट नाहीये. ओ, सो या बांगडीला म्हणजे आपण इतर वेळेस बांगड्या ज्या बघतो ना त्याला जॉईंट आहे, ह्याला अजिबात जॉईंट नाहीये. अखंड अशी ही बांगडी आहे, अगदी अशी ट्रान्सपरंट आहे, खूप भारी दिसते. आणि हे कडे स्टाईल मध्ये आहे. ह्याची हे किती डझन आहेत? हे फक्त 150 रुपयाला 8 आहे. ह्याच्यामध्ये रंग आहेत? हो, खूप रंग आहेत, त्यात 20-25 रंग आहेत. वाव, कमाल. सो असं युनिक काहीतरी तुम्हाला तुमच्या कलेक्शन मध्ये यंदा घ्यायचं असेल तर मला असं वाटतं नवरीनं नक्की इकडे यायला पाहिजे. या व्यतिरिक्त असे पूर्ण बनवलेले सेट पण आहेत का तुमच्याकडे काचेच्या व्यतिरिक्त बांगड्या? हो, सेट आपण बनवून देतो. बर, सेट आपण तयार करून देतो. सेट शक्यतो पहिले येत होते, आता काही येत नाही. म्हणजे पहिले पूर्वी असे सेट येत होते. बरं, मला दाखवाल येत नाही. सेट काढून. पूर्वी असे सेट येत होते. या वेल्वेटच्या मध्ये बांगड्या आहेत आणि या असे हे रेडीमेड आहेत. पण मला असं वाटतं रेडीमेड पेक्षा तुम्ही इथे येऊन तुम्हाला हवे तेवढ्या बांगड्या अशा कलेक्ट करू शकता आणि सेट बनवू शकता. दादा त्या गोल्डन बांगड्या पण मला आवडल्या, ते काय आहेत कडे त्यावरती? सगळ्या गोल्डन बांगड्या सुद्धा खूप सुंदर आहेत दादांकडे.
दिसताना सुद्धा छान वाटतात. मला असं वाटतं की तुमचं कुठलंही फंक्शन असेल आणि जर तुम्हाला असं काही घालायचं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला हवे ते रंग तुम्ही पेरअप करा आणि घालू शकता. याही काचेच्या आहेत का दादा? हो, काचेच्या आहेत. पण त्याला अगदी त्या set मध्ये ज्याचं आपण- फिनिशिंग आहे ना तुम्हाला वाटणार नाही त्या काचेच्या आहेत. इतकं अगदी असं खूप सुंदर असं फिनिशिंग आहे त्याचं. खूप मस्त. या व्यतिरिक्त तुम्हाला जर त्याच्यामध्ये मोतीच्या वगैरे 4-4 बांगड्या घालायच्या असतील तर तसे सुद्धा ऑप्शन दादांकडे अवेलेबल हो, आहेत. मोतीच्या सुद्धा आहेत आपल्याकडे. हा. हे पहा, तर या किती सुंदर बांगड्या आहेत, जे आपण बाहेरही बघतो पण इथे येऊन तुम्ही पूर्ण त्याचा चुडा बनवू शकता. किती सुंदर बांगड्या आहेत या. सो कुठल्याही तुमच्या ट्रेडिशनल फंक्शन साठी शोभतील अशा या बांगड्या आहेत. आता खूपच सध्या सुंदर. या हत्तीच्या बांगड्या पण खूप चालल्या, जे ओ, आता वाव. संक्रांत मध्ये खूप लेडीजने घेतल्या. किती सुंदर आहेत या बांगड्या. म्हणजे यावर हत्ती आहे. ती पण अखंडच हे- बांगडी आहे. बर, खूपच सुंदर बांगड्या आहेत या. अशा युनिक कलेक्शन इथे तुम्हाला दिसणार आहे. कसल्या भारी आहेत, किती सुंदर आहेत बांगड्या. खूपच छान. ह्याची काय प्राइस आहे? हे फक्त 200 रुपयाला 2 आहेत. 200 रुपयाला 2 तुम्हाला मिळेल. हो, काय वाईट आहे. आणि या गोल्डन कलर सुद्धा आम्हाला काहीतरी दिसतोय त्या. या हा, या कडे 4 कडे असतात या. बर. हे पहा. हे फक्त 100 रुपयाला 4 आपण कडे देतो. हे पण अखंड आहेत. हो, नाही नाही, मग? हा ते पण अखंडच. अखंड आहेत ना. हो. हे बघा, म्हणजे अगदी लहान तुमच्या कोणी मुली असतील किंवा अगदी तुम्हाला सुद्धा असं घालायचं असेल काचेमध्ये गोल्डनचा लुक काहीतरी, तर हे तुम्ही घेऊ शकता. याची सुद्धा बरीच व्हरायटी त्यांच्याकडे. त्या व्यतिरिक्त मला कॅमेराला दाखवायचं आहे की अशा प्रकारचे जे घरामध्ये घालता येतील असे कडे वगैरे सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे कडे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं कुंदनवाल्या बँगल्स आहेत की ज्या अगदी शोभून दिसतील. हे पण किती सुंदर दिसत आहेत बघा. 2 कडे तुम्ही हातामध्ये घातलेत तरी अगदी भरगच्च असा तुमचा हात दिसेल. तुम्हाला हवे त्या साईज मध्ये ते अवेलेबल आहेत. त्या व्यतिरिक्त तुम्ही बघू शकता की हे मल्टी कलर मध्ये सुद्धा अशा प्रकारच्या बांगड्या आहेत, कडे आहेत की जे तुम्ही अगदी ऑफिस गोईंग असाल तरी ब्रेसलेट म्हणून, कडा म्हणून वापरू शकता. या व्यतिरिक्त या सगळ्या काचेच्या वेगवेगळ्या बांगड्या आहेत, वेगवेगळे कडे आहेत जे तुम्ही नक्की घेऊ शकता. दादानी अजून एक माझ्याकडे हा सेट काढलाय. हे पण किती सुंदर आहेत बघा. खूपच छान आहेत. हे अगदी हे मेटल मध्ये आहेत. हो, पण हे अगदी कुठल्याही तुमच्या हे कडे तुम्ही घेतले तर कुठल्याही चुड्यावरती शोभून दिसतील असे हे कडे. मध्ये घालायला खूप कडे. सुंदर, खूप सुंदर दादा. तर अशा प्रकारे बघू तितक्या वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या इथे अवेलेबल आहेत. मी तुम्हाला आता एक ओव्हरव्ह्यू दाखवते पूर्ण लेनचा. तो सुद्धा कमाल आहे. दादा खूप खूप थँक्यू. हो, याची तुम्ही मला खूप छान याचा सेट बनवून दिला. सो आपण आता पूर्ण लेन बघूया. तर मंडळी, आता एक दुकान मी तुम्हाला दाखवलं. हे फक्त एक दुकान आहे, पण याच्या व्यतिरिक्त बरीच या पूर्ण लेन मध्ये दुकान आहे. इथे तुम्ही बघू शकता, इथे सुद्धा तुम्हाला काचेच्या बांगड्या दिसणार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही थोडंसं अजून पुढे गेलात तरी सुद्धा तुम्हाला अशीच व्हरायटी पाहायला मिळेल. वेगवेगळ्या प्रकारचे कडे, वेगवेगळ्या प्रकारच्या काचेच्या बांगड्या. विशेषतः इकडच्या सगळ्या लेन आहे, इथे येऊन तुम्ही काचेच्या बांगड्या जर तुम्हाला हव्या असतील व्हरायटी मधल्या तर त्या तुम्ही घेऊ शकता. सो इथे सुद्धा तुम्ही बघू शकता की काचेच्या बांगड्यांच्या बऱ्याच व्हरायटीज आहेत आणि बऱ्याच ताई इथे आहेत की ज्या खास बांगडी भरण्यासाठी इथे आलेल्या आहेत. सो इथेही तुम्ही बघू शकता, इथे सुद्धा बऱ्याच ट्रेंडिंग अशा ज्या बांगड्या आहेत किंवा अगदी लग्नासाठी तुम्हाला खूप बांगड्या घ्यायच्या आहेत, वेगवेगळ्या डिझाईन्सच्या घ्यायच्या, तर इथे सुद्धा तुम्हाला त्या बांगड्या मिळून जाणार आहेत. सो त्यानंतर थोडंसं अजून पुढे आल्यानंतर सुद्धा अगदी पारंपरिक जी बांगड्या भरायची एक ते काय म्हणतो ना, बसायची एक पद्धत असते किंवा पूर्वीपार ज्या भरल्या जात होत्या तशा प्रकारची सेटिंग जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे सुद्धा इथे शॉप आहे. इथे सुद्धा अगदी कुठल्याही एज ग्रुपमधल्या मुलींना आवडतील अशा साईजच्या आणि डिझाईन्सच्या बांगड्या आहेत. आणि असंच थोडंसं अजून तुम्ही पुढे जाल, जितकं पुढे जाल तितक्या वेगवेगळ्या व्हरायटीच्या बँगल्स तुम्हाला दिसणार आहेत. सो थोडक्यात तुम्हाला इथं येऊन तुम्हाला काचेच्या बांगड्यांची व्हरायटी मिळणार आहे, जे तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाहीये. आणि इतकी व्हरायटी की एक दुकान सोडलं की दुसऱ्या दुकानामध्ये दुसरी व्हरायटी तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला कुठे यायचं आहे तर तुम्हाला पुण्याला तुम्ही आलात तर अगदी मेट्रोनी सुद्धा मंडई स्टेशन जे आहे तिकडे उतरायचं आहे. आणि मंडई स्टेशनच्या इथे ही बँगल्स आणि अगदी रुखवताची जी लेन आहे तिथे तुम्हाला सहज हे मिळून जाणार आहे. अगदी 2 मिनिटावर
वरती हे आहे. त्यामुळे नक्की तुम्ही इकडे या आणि तुमचं यंदाचं जे वेडिंग सीझन आहे, यंदाचं जे वेडिंग फंक्शन आहे ते एकदम भारी करण्यासाठी आणि जी नवरी आहे तिला वेगवेगळ्या कलर्सच्या वेगवेगळ्या साड्या अगदी तिच्या प्रत्येक फंक्शनला लग्नानंतरच्याही हव्या असतील तर नक्की तिने इथे यावं आणि भरपूर शॉपिंग करावी. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.